हे म्हातार हे थेरड त्याला काय बोलते ते पहिलं बघा. या सगळ्या बाजारू भाडखाऊ कीर्तनकारांनी शेण खाऊ सगळ्या सुपारीबाज हबप महाराज कीर्तनकार लोकांनी महाराष्ट्रात केले. राज्याच्या विधानसभेची निवडणूक तिला एखाद्या धार्मिक संघटनेच्या निवडणुकीचं स्वरूप या सगळ्या बाजारू भाडखाऊ कीर्तनकारांनी दिलं. ही निवडणूक आपल्या धर्माच्या बचावासाठी आहे आणि आपला धर्म जर वाचवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही असं आवाहन या सगळ्या भाडखाऊ लोकांनी सगळीकडे करत केलं. अशा प्रकारचे सगळे उद्योग या शेण खाऊ सगळ्या सुपारीबाज हबप महाराज कीर्तनकार लोकांनी महाराष्ट्रात केले. हा येड झवा म्हणतोय की कीर्तनकार भाडकाऊ कीर्तनकार काय काय ते सांगतायत की बीजेपी म्हणजेच हिंदू राष्ट्र आणि बीजेपीलाच मतदान करा. साल्या वारकरी संप्रदायाचा कीर्तनकारांची अपमान करतोस. मग रामदास स्वामींनी दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांना मंत्र काय होत? संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना का भेटले, कशासाठी भेटले? त्या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच गोष्ट सांगितली की धर्मासाठी राजा उभा राहा, नाहीतर हा धर्म मिटवून टाकतील. हा अफजल खान जेव्हा आला आणि तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या जेव्हा ठिकऱ्या केल्या भडव्या, तू सांगतोयस की शेण खाणारे आणि हे मुल्ला मौलवी जेव्हा मशिदीतून बाहेर नारे देत आहेत आणि फतवे जेव्हा काढतायत की काँग्रेसला मतदान करा म्हणून, भडव्या तुला ते नाही दिसत का रे? हा कोण साला कुठला आला? याला साल्याला बाहेर काढून ठोका. त्याला मी ते मेसेज टाकून ठेवलाय. तू साल्या कधी तुझा पत्ता बित्ता दे, साला तुला तुझ्या तंगड्या बिंगड्या नाही झडकून काढल्या ना, तुला समजून जाईल. त्याला कुठनं आलंय, वळवळ करतंय, नुसतं काही बोलत बसतंय. सेक्युलरवादी साल्यानो, बांडगोळांनो, कीर्तनकारांचा अपमान करताय महाराष्ट्रामध्ये येऊन. संतांचा, साधू संतांचा अपमान करता तुम्ही. आणि मुल्ला मौलवी काय कुठल्या गोष्टी समाजाविषयी बोलतात का, राष्ट्रप्रेम दाखवतात, हे यांच्या धर्माला बरोबर मानतात ना? मग आमचे कीर्तनकार आमच्या हिंदू धर्मासाठी एखाद्या राजकीय पक्षाला जर मोठं करत असतील आणि त्याला मतदान करा म्हणून आव्हान करत असतील तर ते चोर ठरतात. साल्या तू बाहेर निघ, तुला दाखवतो आम्ही काय नाही ते.